नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा उन्हाळा सुरू होत आहे. मग उन्हाळा म्हणलं की सगळ्याच आईंचे लगबग ते म्हणजे उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ करण्याचे. त्यातलाच आपण एक पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे उडदाचे पापड. तसं करायला बघितलं तर उडदाचे पापड जरासे करायला कठीण असतात, कुटून घ्यावे लागतात. पण तुम्हाला आज अशी पद्धत सांगणार आहे जेणेकरून हे बघा कसे पापड फुलतात आणि अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत आपले इथं उडदाचे पापड तयार होतात. एकदा करा आणि वर्षभर आरामात खा. तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उडदाचे पापड करण्यासाठी आपल्याला हवे उडीद डाळ. तर इथं बघा उडीद डाळ जी आहे ना ती इथं मी मोजून घेत आहे बघा. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहजपणे ही डाळ मिळून जाईल. तर इथं 1800 ग्रॅम इतकी उडदाची डाळ घेतली आणि 200 ग्रॅम इतकी ह्याच्यामध्ये मूग डाळ घातलेली आहे. म्हणजे एकूण 200 ग्रॅम म्हणजेच की 2 किलो इतकं हे घेतलेलं आहे बघा उडीद डाळ आणि मूग डाळ. मूग डाळ न घालता तुम्ही नुसत्या उडीद डाळीचे सुद्धा हे पापड करू शकता. पण कसं आहे माहिती आहे का, मूग डाळ घातल्यामुळे का नाही हे पापड छान कुरकुरीत होतात आणि चवीला छान लागतात बरं का. बाकी तुमची आवड. आता पापड करण्यासाठी ह्या ज्या डाळी घेतल्या का नाही उडीद डाळ आणि मुगाची डाळ ती 1 किलो 2 किलो प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. कारण ह्याचा जो मसाला भेटतो ना पापडचा तो का नाही 1 किलो प्रमाणामध्ये असतो म्हणून. आता बघा ह्या डाळींवरती का नाही बरीच अशी पावडर फवारणी केली असते. त्यामुळे इथं मी कॉटनचा एक कपडा घेतला आहे, हलकासा तो ओलसर आहे बघा आणि त्यांनी ही डाळ इथं पुसून घेत आहे बरं का. म्हणजे जर त्याच्यावरती पावडर फवारणी असेल ती कमी होईल. अगदी आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची नाही म्हणून. आता बघा सर्व जी डाळ आहे ती छान कपड्याने पुसून घेतली आणि इथं परातीमध्ये काढून घेतले. आता ही गिरणीतनं दळून आणूयात. माझ्याकडे ना घरीच घरघंटी असल्यामुळे इथं मी हे घरीच दळून घेतलं आहे. छान बारीक तर असं दळून घेतलं आहे. आता इथं आपलं 2 किलोचं पीठ तयार झालं. पण आता मी 2 किलोचे हे पापड करणार नाही तर 1 किलोचे करणार आहे. कारण एकटी करत असल्यामुळे तुमच्या मदतीला कोण असेल तर मग 2 किलोचे एका वेळेस केलात पापड तरीसुद्धा चालेल. पण 1-1 किलोचे 2 वेळात केलात ना तर तुम्हाला बिलकुलसुद्धा पापड केलेल्याचा त्रास होत नाही बघा. 2 किलोचे एकदम घेतले ना तर खूप असा त्रास होतो. कारण का हे पापड आपल्याला कुटून घ्यावे लागतात ना आणि जरा लाटण्यासाठी पण जड असतात बघा हे पापड. म्हणून 1-1 किलोचे करायचे. म्हणजे 2 दिवसामध्ये हे पापड होऊन जातात. आता 1 किलो इथं पीठ तुम्हाला दाखवलंच. सर्व पीठ इथं ना परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि इथं बघा रामबंधूचा पापड मसाला मी वापरते. एक पॅकेट घेतलेलं आहे बरं का. म्हणजे हा मसाला ना 1 किलो आपलं पापडाचं जर पीठ असेल ना त्याच्यासाठी 1 हे पॅकेट घालायचं आहे. आता ह्या पापडाच्या मसाल्यामध्ये सगळं काही असतं. त्यामुळे तुम्हाला वरून मीठ किंवा पापडखार किंवा काहीच टाकण्याची गरज नाही. फक्त 1 किलोला तुम्हाला हे 1 पॅकेट वापरायचं आहे. आता हे सर्व ना ह्या पिठामध्ये मिसळून घेणार आहोत आपण चांगलं. आणि आता हे पीठ कधी मळायचं आहे माहिती आहे काय? रात्री झोपण्यापूर्वी मळायचं आहे अगोदर. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याचे पापड करायला घ्यायचे आहेत. किंवा जर तुम्ही रात्रीचे पापड करणार असाल तर मग मात्र सकाळपारी पीठ मळून घेतलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे जितक्या वेळ पिठाला तुम्ही भिजायला द्याल ना तितकं छान हे पीठ भिजलं जातं बरं का. आता हे पीठ भिजवण्यासाठी ना गरम पाणी वापरायचं आहे बरं का. इथं बघा पातेल्यामध्ये ना मी 1-2 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे. कारण उडीद डाळ ही खूप चिकट असते बघा. बरंच आपल्या हाताला चिटकलं जातं. त्याच्यामुळे गरम पाण्यातच पीठ मळायचं आहे बरं का. आता इथं थोडं थोडं करून पाणी घालते आणि पीठ मळून घेत आहे. आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये ना ह्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला जास्त मर्दून किंवा जास्त तिंबून वगैरे घ्यायची गरज नाही. फक्त एक गोळा पिठाचा करून घ्यायचा आहे. पाणी घालून फक्त पीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे बघा. असं थोडं थोडं पाणी घालून ना हाताने असं चोळून घ्यायचं आहे बघा. म्हणजे पिठाचा ना छान असा एक गोळा तयार होतो. बिलकुलसुद्धा हे सैलसर पीठ मळायचं नाही. कारण आपण ना हे पीठ कुटून घेणार आहोत. मग पीठ हे कुटून घेतल्यामुळे ना सैलसर होतं बघा. त्याच्यामुळे अगोदर सुरुवातीलाच पीठ सैलसर मळायचं नाही. अंदाज घेत घेतच पाणी आपल्याला घालायचं आहे. तुम्हाला पाण्याचं प्रमाण ना इकडे तिकडे लागू शकतो. 1-1.5 ते 2 ग्लास इतकं पाणी लागतं बघा. उडदाचं 1 किलोचं पीठ मी एकदाच परातीमध्ये घेऊन ना मळायला घेतलं. अगदी तुम्हाला एवढं सारं पीठ मळायला जमत नसेल तर 2 भागामध्ये मळून घेतला तरीसुद्धा चालेल. आता मी मोठा एकच गोळा करून घेतला आणि नंतर बघा 2 ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. बघा पीठ किती कडक आहे आपला. फक्त इथं गोळा करून घेतला का नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. झाकण लावून आता आपण रात्रभर हे पीठ असंच भिजत ठेवणार आहोत आणि आपण हे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणार आहोत. आता बघा दुसऱ्या दिवशी ना इथं पाहत आहे आपण त्याच्यातला एक गोळा घेऊयात आणि त्याच्यातला पण मी अर्धा करून कुटून घेणार आहे. एका वेळेस ना एवढे मोठे मोठे गोळे कुटायला घ्यायचे नाहीत. कारण का तर ना एवढा मोठा गोळा कुटण्यासाठी वेळ लागतो. पण तुम्ही जर थोडा थोडा असा गोळा घेऊन कुटलात ना तर तो एकसारखा छान प्रकारे कुटला जातो बघा. आणि जास्तीचा हातसुद्धा दुखून येत नाही. पटकन कुटून होतं. आता काय करायचं आहे, हा जो गोळा घेतला आहे की नाही त्याला तेल लावून घ्यायचं आहे. परातीला तेल लावून घेतलं आणि ज्याने मी कुटणार आहे ना त्यालासुद्धा तेल लावून घेतलं आहे बघा.
तुमच्याकडे पाटा जर असेल तर अतिउत्तमच, लगेच पीठ छान कुटलं जातं. पण आता माझ्याकडे पाटा नाही, म्हणून इथं ना मी परातीच्या खाली कपडा टाकलेला आहे आणि परातीमध्येच कुटून घेत आहे बघा. अति जास्त वेळ बिलकुलसुद्धा लागत नाही असं थोडं थोडं कुटल्यामुळे. बघा आता तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये, असं तुम्हाला अलटी पलटी करून पीठ हे कुटून घ्यायचं आहे. तुम्ही पीठ कुटून घेतला ना तर पापड हे तुमचे छान फुलणारे होतात. तसं बघायला गेलं तर बरेच जण सांगतात पीठ न कुटतासुद्धा पापड करू शकता. हो, तुम्ही करू शकता. कारण ना पीठ थोडंसं सैलसर तुम्हाला मळायचं आहे आणि मग नंतर नुसतं हातावरती मळून गोळ्या करून तुम्ही पापड करू शकता. पण तो पापड तितकासा खायला टेस्टी लागत नाही, खुसखुशीत होत नाही, तळल्यानंतर लगेच लाल होतो. शिवाय का नाही तो पापड ना फुलतसुद्धा नाही बघा. त्यामुळे उडदाचा पापड म्हणलं की त्याला कुटायलाच हवं, तरच तो छान फुलणार होतो. बघा इथं मी थोडा थोडा भाग घेते आणि कुटून घेते. पिठाचा रंग अगोदर पिवळसर होता, आता बघा हलका पांढरा झाला, इतकं कुटून घेते. जसे कपडे आपण पिळतो का नाही तसं हे पीठ का नाही पिळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुटून घ्यायचं आहे. ह्याला पाण्याचा हात बिलकुलसुद्धा घ्यायचं नाही. थोडंसंच तेल लावायचं, अति जास्त तेल लावायचं नाही, कारण पापड आपण वर्षभरासाठी ठेवणार आहोत का नाही, कुबट असा वास येतो म्हणून. आता बघा इथं मी बराच वेळ कुटलेला आहे, पण व्हिडिओ मोठा होईल का नाही म्हणून तुम्हाला थोडक्यात दाखवलं. आता छान ह्याचा असा रोल करून घेत आहे, कारण आता आपल्याला ह्याचे गोळे कापून घ्यायचे आहेत का नाही पापड्याच्या लाट्यासाठी. मग त्याच्यासाठी नाही तर रोल करून घेतला आणि बघा एका साईजचंच नाही तर कापून घेत आहे, म्हणजे कसे पापड एका आकाराचेच होतील. तुम्ही जर पापड छोटे छोटे करत असाल ना तर छोटे छोटे गोळे करू शकता, पण मला जरा हे पापड मोठेच आवडतात म्हणून इथं मी गोळ्या ह्या ज्या केल्यात ना त्या जरा मोठ्याच केल्यात बघा. आता तुम्ही असं हातावरती असा चपटा आकार दिला तरी चालेल, अगदी नाही दिला तरीसुद्धा चालेल. मला ना अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे बरं का. अगदी कुठलेही पापड असो, कमी तेलाचा वापर करून जर पापड केलात ना तर ते जास्त दिवस टिकतात, कुवट वगैरे वास येत नाही. अगदी मी सुद्धा कमीच तेलाचा वापर केला आहे बघा. आता इथं बघा सुकं उडीद डाळीचंच पीठ घेतलं आहे बरं का. हे आपले उडदाचे पापड लाटण्यासाठी सुक्या पिठामध्ये एक लाटी घेऊन छान प्रकारे घोळून घ्यायचे आणि पापड लाटणार आहोत. उडदाचा पापड कसा असावा तर एकदम पातळ बरं का, म्हणजे तो खुसखुशीत होतो. जर जाड पापड झाला का ना खाताना दाताखाली चिटकला जातो. त्याच्यामुळे जितका पापड तुम्हाला लाटता येईल तितका पातळ लाटायचा आहे. अगदी इकडून बघितला तर तिकडलं दिसलं पाहिजे. बघू शकता पोलीपट्टाचा आकार पूर्णपणे दिसतो, इतका पातळ लाटायचा आहे बघा. एकदा पीठ घेतलं ना परत पीठ घ्यायचं नाही पापड लाटण्यासाठी. शेवटपर्यंत तसाच पापड लाटायचा आहे बघा. इथं मी एकदा सुरुवातीला पीठ घेते आणि पूर्ण पापड लाटून घेते, कारण ज्यावेळेस आपण पापड तळतो का नाही त्यावेळेस तेलामध्ये ना त्याचं पीठ उतरलं जातं. त्याच्यामुळे कमीत कमी पिठाचा वापर करून पापड लाटायचे आहेत. हे पापड आपल्याला एक दिवस घरामध्ये सुकून घ्यायचे आहेत, ज्या दिवशी केले का नाही त्या दिवशी. आता इथं मी घरामध्ये फॅनखाली सुकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मात्र एक तासाभरासाठी उन्हामध्ये असं पसरून हे आपल्याला पापड घ्यायचे आहेत, कारण आपण वर्षभरासाठी ठेवणार आहोत ना, जाळी अळी लागायला नको म्हणून जरा तरी ऊन द्यायचं आहे बघा. आता इथं बाजूला तुम्हाला ते दिसतात पापड ना, ते पोह्याचे पापड आहेत. ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे. आणि तांदूळ जे सुकत लावलेत ते तांदळाच्या खिचे पापडसाठी, ह्यांचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणारच आहेत बरं का. उन्हाळी वाळवणाचे रोज वेगवेगळे पदार्थ तुम्हाला पाहायलाच मिळतील. आता बघा हे जे सुकलेले पापड आहेत ना ते उन्हामधनं काढून इथं आणलेले आहेत. अगदी जास्त सुकवायचे नाहीत, फक्त एक तासभर इतकं ऊन द्यायचं आहे, पण जरूर ऊन हे द्यायचंच आहे. अगदी तुम्ही पराती मध्ये भरून ना असं उन्हामध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल. मी थोडंसं पसरून ठेवलं होतं, कारण सगळा पापड हा आपला ना एकसारखा सुकायला हवा म्हणून. आणि नंतर बाकीचे 1 किलोचे होते का नाही ते सुद्धा दुसऱ्या दिवशी इथं मी पापड करून घेतलेत. आणि बघा एकूण 2 किलोचे पापड इथं माझे करून झालेले आहेत. आता हे पापड तळण्यासाठी गॅसवरती बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि पापड सोडूया. पापड तळण्यासाठी तेल अगदी छान गरम असावं, म्हणजे पापड हा तेलकट होत नाही. आणि बघितलात का कसा फुलणारा आपला पापड होतो. लगेच तेलाच्या बाहेर काढायचं, नाहीतर ना हा पापड लाल होतो उडदाचा असल्यामुळे. अगदी जसा तांदळाचा पापड फुगतो अगदी तसा उडदाचा फुलतो, कारण आपण हे पीठ कुटून घेतलं का नाही म्हणून. खरं सांगू का 1 किलोचे पापड करण्यासाठी ना जवळजवळ बघा 2.5 तास इतके लागलेले होते मला हे लाटून घेण्यासाठी. आता इथं हे पापड तळून घेतलेत थोडेफार बघा, बिलकुलसुद्धा तेलकट झालेले नाहीत, अगदी पातळ छान झालेत. आणि खरं सांगू का खूप मस्त खुसखुशीत झाले. त्याचे पापड करायचं म्हणलं तर त्याचं प्रीमिक्ससुद्धा मिळतं बरं का, म्हणजे तुम्हाला आणून मळायचं आहे आणि पापड लाटायचे आहेत. पण त्याऐवजी ही डाळ दळून जर तुम्ही पापड केला तर जास्त क्वांटिटीमध्ये आपले हे पापड होतात. शिवाय ना स्वस्तातसुद्धा पापड होतात आपले. बघा तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात नक्की उडदाचे पापड करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.